चला तर आम्ही निघालेलो आहे आता यात्रेला. आणि हाय गाईस, मी चला तुम्हाला संपूर्ण यात्रा दाखवते. तर आम्ही आता आलेलो आहे यात्रेमध्ये आणि खूप अशी सुंदर यात्रा भरते इकडं. बॅगा वगैरे पहा किती सुंदर आहे. आणि मी व्हिडिओ काढत होते तर ते बाबा खूप खुश दिसत होते कारण व्हिडिओ काढते म्हणून. आणि पहा हे लहान मुलांसाठी खूप छान छान खेळणी वगैरे सगळं काही इकडं होतं. असंच फिरत फिरत आम्ही गेलो आणि नंतर ना छान छान कानातले वगैरे, गळ्यातले पा पाठीमागं किती सुंदर सुंदर दिसत आहे. नंतर न पाहिले तर पायातले पैंजण ही खूपच सुंदर होते ते. नंतर न पाहिले आपले म्हणले चला दुसरीकडे जाऊन आपण पाहूया, तर गळ्यातले वगैरे ते पण खूप छान छानच दिसत होते. ते काय म्हणतात त्याला, बोरमाळ का काही, खूप आवडली मला. खूप छान वाटत होतं सगळं काही. बॅगा वगैरे पहा त्या पण किती सुंदर सगळं काही छानच सगळं काय वाटत होते. आणि हे पहा लहान मुलांसाठी, लहान मुलं किती आनंद लुटतायत पहा. किती खेळणे त्यांचं खेळणं असते, ते गाडीत काय वगैरे ते काय बसतात ते पहा किती छान वाटत होतं. आणि मग यात्रा चालू झाली. पहा यात्रा या यात्रेमध्ये देव आणि दानवांचे असं युद्ध होत असते. ते पारंपरिक खूप वर्षापासून चालत आलेले आहे. त्यांचं देवासंग युद्ध असं चालू असतं. आणि ती लोक नाही का खेळण्यासाठीच इकडे येत असतात देवासंग. आणि छोटी छोटी मुलं सुद्धा याच्यात खेळतात आणि अशी खाली पडतात आणि लगेच दुसरी माणसं त्यांना उचलून घेऊन जातात. खूप मोठी यात्रा भरते. लांबून लांबून लोक ही यात्रा पाहण्यासाठी येतात. पाही गर्दी, खूप गर्दी आहे. बघा त्या माणसांना कसं उचलून चालवलेलं आहे. यात्रा संपली आणि चला म्हणलं आता भूक लागली म्हणून पुरी भाजी सगळं काय होतं, पण आम्हाला वडापावच खायचा होता म्हणून आम्ही वडापाव घेतला. आणि खरंच खूप सुंदर लागत होता यात्रेमधला वडापाव. खरंच खायला खूप वेगळीच काहीतरी मजा असते यात्रेमध्ये असं काही. म्हणून आम्ही वडापाव तिथं खाल्ला. छान वाटत होता म्हणून आम्ही वडापाव पटपट खाऊन घेतला. नंतर गेलो घरी. गेल्यानंतर लगेच काम लागलं. चला गजे जेवायला यायचे म्हणून रांगोळी काढायची होती आणि अशी सुंदर रांगोळी काढली. आणि थोड्याच वेळात लगेच गजे जेवण्यासाठी आले पण. आणि मग आम्ही त्यांना ओवाळून वगैरे घेतलं, कारण त्याच लोकांचा तो मान असतो जी देवासंग खेळत असतात. त्या लोकांना गजे म्हणून इकडं जेवायला घालतात. आणि मग सगळ्यांना असं ओवाळून वगैरे घेतलं. मग घरातल्या पण सगळ्यांनी त्यांना ओवाळून घेतलं. सगळीजण त्या ताटाचं दर्शन वगैरे घेतात. आणि सगळीजणी लेडीज एवढ्या घरात असते सगळ्या ते आपले त्यांना ओवाळत असतात. आणि खरंच हा क्षण खूप सुंदर काय असं वाटत असतो, कारण ती एवढ्या लांबून माणसं येत असतात आणि ते भेटणं पण खूप मुश्किल असतं. आणि नंतर सगळं उरकलं. नंतर आम्ही जेवायला बसलो. जेवायला आमच्या वहिनीला खूप घाई झालेली आहे जेवायची. पनीरची भाजी, चपाती,
जिलेबी, बालुशाहो. अं, वहिनींना पण आमच्या जिलेबी खूप आवडते. जेवण असंच गप्पा मारता मारता आम्ही जेवण पूर्ण उरकून घेतलं आणि नंतर ना मग आता जेवण झाल्यानंतर म्हणलं आता काय करायचं. मग जेवण झाल्यानंतर म्हणलं चला आपण आता थोडं बाहेर फिरून या म्हणून जवळच आमचं तिथं रानामध्ये गेलो. फ्लावरचं रान होतं, पहिली तोडून गेलेली ती फ्लावर. निघालो तर बघा मोत्या, बघा मोत्या आमच्या मागं मागं असे फ्लावर होते तिथे. फ्लावर वगैरे हे रानामध्ये बघा राखण करण्यासाठी त्यांच्याकडे असे बांधतात. कुणाकुणाच्या रानात बांधतात नक्की सांगा. मोत्या आमचा. हं. त्याला मी तिकडे गेले की आईच्याकडे गेले की तो सारखाच माझ्या पाठीमागच फिरत असतो. तर कसा वाटला ब्लॉग नक्की सांगा. धन्यवाद.